तर तिकडे थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे। उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात, कोणत्या प्रकरणावर, खरात प्रकरणी काही बोलतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत। खरात प्रकरणी ते काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पुढच्या बातमीकडे, शाळकरी मुलाची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। शिरूर तालुक्यातल्या दहिवडे इथली ही धक्कादायक घटना आहे। 6वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या झाली आहे। अक्षय मांजरे नावाच्या तरुणाला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। अक्षयच्या अटकेनंतर आणखी एका खून प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। 21 जून 2024ला 10 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती। लैंगिक अत्याचार करून ही हत्या करण्यात आली होती। पहिला खून पचल्यानं अक्षयनं दुसरीही हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय। शिरूर तालुक्यातल्या दहिवडीतली ही धक्कादायक घटना आहे। 6वीतल्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली। आरोपी अक्षय मांजरेला पोलिसांनी अटक केली आहे। तर आणखी एका खून प्रकरणाचा उलगडा देखील होण्याची शक्यता आहे। 21 जूनला 10 वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती आणि ही हत्या सुद्धा या अक्षयनंच केली होती असा प्राथमिक संशय आहे। लैंगिक अत्याचार करून ही हत्या करण्यात आली होती। तर पहिला खून पचल्यानं अक्षयनं दुसरीही हत्या केली असा संशय व्यक्त होतोय। त्यामुळे या प्रकरणात आणखी काय धागेदोरे मिळतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर शाळकरी मुलाची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। मध्ये दहिवडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती। त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एका आरोपीस अक्षय मांजरे यास पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीमध्ये सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आरोपीच्या अधिकच्या चौकशीमध्ये सदर गुन्हा हा आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि या अनुषंगाने आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड हे करीत आहेत।